मनसेसोबत काँग्रेसची विचारधारा जुळत नाही, मात्र भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज. मनसेसोबतच्या आघाडीबाबत विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान. मनसेला सोबत घेण्यावरूनच काँग्रेसमध्ये मतभेद. वर्षा गायकवाड म्हणतात, दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही, तर वडेट्टीवारांची मात्र सकारात्मक भूमिका. नगरपालिका नगरपंचायतींच्या लढतीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आजपासून प्रचारांचा धुरळा. आजपासून दिग्गज प्रचाराच्या मैदानामध्ये उतरणार. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या सभांचा धडाका. आमच्या विरोधात उभे राहिला आणि वरून निधी मिळाला नाही तर काय करणार? माळेगावात अजित पवारांची धमकी. अर्थ खातं माझ्याकडे, वाढपी ओळखीचा असल्यावर जास्त वाढतो, अजित पवारांचं वक्तव्य. भाजपच्या सर्व्हेची वडेट्टीवारांकडून खिल्ली. भाजपचा सर्व्हे काल्पनिक असल्याचा टोला. लोकांचं मतपरिवर्तन करण्यासाठी सर्व्हे केल्याचं वडेट्टीवारांचं विधान. सरवणकरांचे जावई पनवेलचे नाव प्रभादेवीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंतांचा सरवणकरांवर बोगस मतदानाचा आरोप. महाडमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का. एनसीबीच्या राजेश गायकवाडांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ऍक्शन मोडवर. ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार? बैठकीत चर्चेची शक्यता. मुंबईमध्ये अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून भाषिक वाद पेटला. भाजप आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आंदोलन करणार. ठाकरे बंधूंना सद्बुद्धी देण्याची मागणी करणार. मालेगावातील जनआक्रोश मोर्चातील उपद्रवींवर गुन्हा दाखल. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल. जनआक्रोश मोर्चाला लागलं होतं हिंसक वळण. 24 तासला उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभागातील अधिकाऱ्यांची आज चौकशी. आर्थिक गुन्हे शाखा करणार अधिकाऱ्यांची चौकशी.